नमस्कार मंडळी, नोकरांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बृहन्मुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी पुन्हा एकदा 178 जागी पदभरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला विभाग निरीक्षक म्हणजे वॉर्ड इन्स्पेक्टर यांची पदभरती असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये या संदर्भात संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत कर निर्धारण व संकलन खाते यांच्यामध्ये पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो 178 पदभरती असणार आहेत. निरीक्षक ही पोस्ट असणार आहेत. गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला portal.mcgm.go.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत 79,200 ते 92,300 दरम्यान पे स्केल असणार आहेत. 178 जागा लेवल गट क मध्ये ही पोस्ट असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं जर आरक्षण आणि जागा बघितल्या तर मित्रांनो अनुसूचित जाती 11 जागा, जमाती 3 जागा, विजा 3 जागा, बजब 4 जागा, बजक 2 जागा, बजड 0 जागा, विमप 0 जागा, ओबीसी 32, एसीबीसी 18, ईडब्ल्यूएस 18 आणि ओपन 87 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारणसाठी मित्रांनो इतर आरक्षण असणार आहे. सर्वसाधारणसाठी 60 जागा, महिला 30% 53 जागा, माजी सैनिक 27 जागा, प्रकल्पग्रस्त 9 जागा, भूकंपग्रस्त 3 जागा, खेळाडूंसाठी 9 जागा, अंशकालीन पदवीधर 17 आणि एकूण 178 पदभरती असणार आहे. त्याचबरोबर अनाथांसाठी 2 जागा आणि दिव्यांगासाठी एकूण 7 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे काही अनाथांचे दिव्यांगाचे प्रकार असतात, वेगवेगळे घटक असतात, या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता की कोणत्या दिव्यांगामध्ये हा विद्यार्थी बसू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी टिप आहे, भरतीमध्ये जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. रिक्त पदाच्या संख्येत वाढ करण्याचे अधिकार हे सगळं आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्फत असणार आहे. त्याचबरोबर सामाजिक आरक्षण व इतर आरक्षण सुद्धा या ठिकाणी त्यांनी देण्यात आले, तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी PDF मध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी अर्ज करण्याची मुभा असणार आहे. त्याचबरोबर एका उमेदवार एकाच पदाकरता अर्ज करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास हे शेवटचा अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि कोणतीही फी रिटर्न केली जाणार नाही. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासकीय आरक्षण असणार आहेत. महिला 30%, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडूंचं आरक्षण, अंशकालीन पदवीधर, अनाथ, दिव्यांग आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस असेल किंवा सर्व आरक्षण हे शासनानुसार असणं आवश्यक राहणार. मित्रांनो, या ठिकाणी निरीक्षक ही पोस्ट असणार आहे. सर्व सेवेने 50% जागा असणार आहेत. यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. 10वीमध्ये मराठी विषय हा 100 मार्काचा असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जे टायपिंग आहे ते टायपिंगसुद्धा या ठिकाणी किमान मराठी किंवा इंग्रजी 30 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे आणि MSIT तुमचं असणं आवश्यक राहणार आहे. मित्रांनो, याची इलिजिबल क्रायटेरिया पाहूयात. मित्रांनो, याचा शैक्षणिक पात्रता असणार आहे. कोणत्याही शाखेची पदवी चालू शकतं. डिग्री ही कोणत्याही शाखेची या ठिकाणी तुमचं असणार आहे. त्याचबरोबर MSIT सुद्धा या तुमचा चालू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो वयोमर्यादा असणार आहे. मित्रांनो वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, ओपनसाठी कास्टसाठी मित्रांनो 43 वर्ष, दिव्यांगासाठी 25 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर चार्टमध्ये या ठिकाणी सर्व डिटेल्स दिले आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर निवडीचे निकष बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत कर निर्धारण व संकलन खाते निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या सर्व अटी शर्ती धारण करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांनी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकाद्वारे घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमची एक्झाम आहे ती या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. 12वी बेसवरती तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार. यामध्ये मित्रांनो एकूण प्रश्न 200 प्रश्न 100 असणार आहेत. 200 गुणांची एक्झाम असणार आहेत. 120 मिनिटं तुमचा वेळ असणार आहे. इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न 20 गुण, इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न 20 गुण, सामान्य 15 प्रश्न 30 गुण, अंकगणित 15 प्रश्न 30 गुण, मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत 50 प्रश्न 100 गुण, अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम होणार आहे. यामध्ये 120 गुणाचा असणार आहे प्रश्न. यामध्ये कोणता निगेटिव्ह मार्क तुमचं नसणार आहे. हे मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर तुमचा निवड प्रक्रियेमध्ये जर उपरोक्त अ-ब-ई नुसार उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला portal.mcgm द्वारे तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे किंवा हा फॉर्म भरला जाणार आहे. हा फॉर्म तुम्हाला TCS मार्फत या तुमचा एक्झाम घेतली जाणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 20/9/2024 पासून ते 19/10/2024 दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी असणार आहे ओपनसाठी 1000 रुपये आणि कॅटेगरीसाठी 900 रुपये असणार. ही फी नॉन रिफंडेबल असणार. फी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही स्वरूपात
परत मिळणार नाही. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू तुम्हाला फॉर्म भरू शकतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा एक आपण व्हिडिओ बनवला आहे, तशी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला PDF मध्ये दिले आहेत, हे ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला वयाचा पुरावा, जन्मतारीख, 10वी 12वी, कास्ट असेल, सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. हे ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो ही होती कर निर्धारण विभागामध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.